डिजिट सेकंड मधील इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मधील ज्याचं नाव आहे डायइलेक्ट्रिक्स. आपण यामध्ये आज जो पॉइंट शिकणार आहोत तो आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ड्यू टू ए डायपोल. आपण लास्ट चॅप्टर मध्ये ऑलरेडी बघितलंय की चार्ज जर एखादा दिलेला असेल तर चार्ज मुळे जी इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू असेल ऍट पॉइंट P at a distance r from that charge, it is equal to V is equal to 1/4 pi epsilon naught Q upon R. ओके, ही व्हॅल्यू आपण बघितलेली आहे. हे त्याचं मॅग्निट्यूड आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं ऍट पॉइंट P साठी. कुठल्याही पॉइंट P वर किती मॅग्निट्यूड असेल. सेम पद्धतीने आपण आज काढणार आहोत की इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार आहे, पण एका सिंगल चार्जमुळे नव्हे तर डायपोलमुळे ते किती असणार आहे. तर आपल्याला माहिती आहे, आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की डायपोल म्हणजे काय, तर दोन अपोजिट चार्जेस ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे फक्त साइन अपोजिट आहे, जे की सेपरेट झालेले असतील डिस्टन्स d ने. ओके, म्हणजे आता हे टोटल सेपरेशन डिस्टन्स किती आहे, d आहे. समजा आता हा आपण O पॉइंट घेऊयात, जे काय आहे त्याचं सेंटर आहे, या डायपोलचं सेंटर. म्हणजे याचा अर्थ हे जे डिस्टन्स असेल ते असेल d/2 आणि हे पण डिस्टन्स किती असेल d/2. ओके, निम्मा डिस्टन्स आलं, हे त्याचं निम्मा डिस्टन्स आलं आणि टोटल डिस्टन्स किती आहे डायपोल जे दोन चार्ज मधलं ते आहे d. आता आपल्याला काय करायचंय की इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणत्याही एका पॉइंट साठी फाइंड आउट करायचे. मग आपण एक अज्युम करूया की एक पॉइंट P जो आहे तो इथे कुठेतरी ठेवलेला आहे आणि त्या पॉइंट P वर इलेक्ट्रिक पोटेन्शियल या डायपोलमुळे किती असणार आहे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता बघा काय करायचं, सेंटर जो आहे तो सेंटर, या सेंटर पासून ही जी लाईन आहे ती लाईन जॉईन करायची आणि पुढे थोडीशी एक्सटेंड करायची. हा जो P पॉइंट आहे त्या P पॉइंटने या डायपोलच्या सेंटर बरोबर तयार केलेला अँगल किती आहे, थीटा. ओके, हा जो डायपोल आहे त्या डायपोल बरोबर तयार केलेला अँगल आहे थीटा. आता हा -Q जो आहे त्यामुळे या पॉइंटला काहीतरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे आणि +Q जो आहे त्यामुळे देखील या पॉइंटला काहीतरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे. जसं आपण बघितलं चार्ज ऑफ सिस्टीम मध्ये की एक चार्ज जो आहे त्याने पॉइंट P वर असणारं, मी आता सांगितलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असतं ते आपण बघितलेलं आहे. तशाच पद्धतीने इथे देखील -Q यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे P पॉइंट वर काहीतरी आणि +Q मुळे देखील इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे P पॉइंट वर काहीतरी. आणि ही तर सिस्टीम आहे दोन चार्जची मिळून. मग त्या दोन्हींची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे, त्या डायपोल मुळे असणाऱ्या टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळणार आहे. मग आता त्यासाठी आपण काय करायचं की आपल्याला हे डिस्टन्स जे आहे AP ते माहित नाहीये. मग आपण थोडंसं काय करूयात, तिथे थोडंसं एक कन्स्ट्रक्शन करूयात की A वरून काय करूयात, या पॉइंटला परपेंडिक्युलर टाकू, हा झाला परपेंडिक्युलर, आणि B पॉइंट वरून देखील या पॉइंटला परपेंडिक्युलर टाकू. आता जर बघितलं तुम्ही हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली या डिस्टन्स एवढं दिसते. ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर थोडासा व्यवस्थित घेऊयात आपण. हे जे डिस्टन्स आहे ते अप्रॉक्सिमेटली या डिस्टन्स एवढं आहे. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स जे टोटल डिस्टन्स आहे ते अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. आणि हे कशामुळे आहे, कारण हा जो डायपोल आहे तो छोटासा आहे, ते D जे डिस्टन्स आहे ते स्मॉल डिस्टन्स आहे. म्हणजेच याचा अर्थ समजा आपण या पॉइंटला म्हटलं A' हा B आहे, B वरून टाकलेला परपेंडिक्युलर म्हटलं आपण B', तर तुमच्या लक्षात येईल की हा जो AP आहे तो अप्रॉक्सिमेटली कुणा इतका आहे, AP इज इक्वल टू A'P. ओके, हे जे डिस्टन्स आहे ते कुणा इतकं आहे, A'P. ते डिस्टन्स आपल्याला बघायचंय किती आहे ते. सिमिलरली AB चं डिस्टन्स पुन्हा इतकं दिसतंय अप्रॉक्सिमेटली PB' किंवा B'P. ओके, सिमिलरली BP इज अप्रॉक्सिमेटली B'P. आता हे किती असणार आहे हे आपल्याला बघायचंय. हा जर परपेंडिक्युलर असेल राईट अँगल ट्रायंगल मध्ये, हा जर परपेंडिक्युलर आहे इथे, हे काय आहे त्याचा हायपोटेनस, तुम्हाला दिसतोय इथे हायपोटेनस. ओके, हा हायपोटेनस आहे आणि इथे हा थीटा आहे. हा थीटा आणि हा थीटा सेम असणार आहे कारण ते अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे मी काय म्हणते की इथे आलाय थीटा तुमचा, हा आहे परपेंडिक्युलर, हे आहे तुमचा डायगोनल हायपोटेनस, हे आहे A, इथे आला पॉइंट A' आणि हा इथला सेंटरचा पॉइंट आहे O. जर असं असेल तर तुम्हाला माहिती आहे की कॉस थीटा काय असतो, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड म्हणजे A'(O) डिवायडेड बाय हायपोटेनस d/2. हा कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. म्हणजेच याचा अर्थ A'(O) जो आहे हा एवढा पार्ट A'(O) तो काय आला, A'(O) इज इक्वल टू d/2 कॉस थीटा. d/2 लेफ्ट साइड आला मल्टिप्लाय मध्ये गेला, d/2 कॉस थीटा हा पार्ट आला d/2 कॉस थीटा. सिमिलरली इथे देखील हा जो अँगल आहे तो आहे थीटा, हा झाला हायपोटेनस
हा आहे d/2 इथे, आणि हा आहे हायपोटेनस, सॉरी हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा झाला हायपोटेनस, हायपोटेनसची ऍडजसंट साइड म्हणजे हा पण काय झाला d/2 cos θ. हा पण d/2 cos θ आहे, हा पण d/2 cos θ आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे दोन्ही काय झाले d/2 cos θ. आता जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मग AP किती आहे, तर सॉरी A' P किती आहे, A' P इज इक्वल टू हा OP प्लस हे AO, हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स मिळून काय झालं, हे टोटल डिस्टन्स झालं. म्हणजेच याचा अर्थ इज इक्वल टू OP प्लस A'O, आणि OP किती आहे, तर O पासूनचं P पॉईंटचं म्हणजे डायपोलच्या सेंटर पासूनचं त्या P पॉईंटचं अंतर आपण मानूया R असं आहे. जसं आपण चार्ज पासूनचं अंतर मानलं होतं R, तसं आपण या डायपोलच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स किती आहे R. मग हा झाला टोटल R, आणि पुढचं डिस्टन्स किती आलं मी आता काढून दाखवलं तुम्हाला, हे किती आलं d/2 cos θ, म्हणजे दिस टोटल प्लस दिस किती आलं, हे OP आहे आपला R प्लस d/2 cos θ. ओके, सिमिलरली आता जर इथं बघितलं हे डिस्टन्स आपल्याला काढायचे, कारण PB इज इक्वल टू PB डॅश आहे, हे डिस्टन्स किती आहे, तर हे झालं R, आणि या R मधून जर हे वजा केलं तर आपल्याला हे डिस्टन्स मिळतं, म्हणजेच R मायनस d/2 cos θ. ओके, आणि हे कोणता पॉइंट आहे, B' P इज इक्वल टू OP मायनस OB डॅश किंवा B'O. ओके, हे मी पूर्ण डिटेल मध्ये दिले, फिगरकडे बघा लगेच लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, मग आता आपल्याला बघायचं पोटेन्शियल. तर पोटेन्शियल काय सांगितलं मी तुम्हाला, पोटेन्शियल काय असणार आहे, तर -Q मुळे किती पोटेन्शियल आहे आणि +Q मुळे किती पोटेन्शियल आहे, हे दोन्ही मिळून पोटेन्शियल जे असणार आहे ते आपल्याला घ्यायचे. मग मी इथे लिहिते की पोटेन्शियल ड्यू टू -Q प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q. ऑब्विसली V चे स्केलर क्वांटिटी, आपण मागेच बघितलं की पोटेन्शियल स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे आपल्याला इथे कुठलेही वेक्टर विचारात घेण्याची गरज नाही किंवा वेक्टर ऍडिशन करण्याची गरज नाही. ठीक आहे, मग -Q मुळे किती पोटेन्शियल असणार आहे, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1/4πε0 -Q अपॉन डिस्टन्स R. आता R डिस्टन्स म्हणजे काय, तर -Q पासूनचं डिस्टन्स, आणि -Q पासूनचं डिस्टन्स किती आहे, AP. ओके, त्यालाच आपण म्हटलेलं A', त्यालाच आपण काय म्हटलंय R प्लस d/2 cos θ. ठीक, प्लस VQ किती आहे, वन्स अगेन फॉर्म्युला जो आपला पोटेन्शियलचा आहे ड्यू टू चार्ज 1/4πε0 Q अपॉन R. R म्हणजे या Q पासूनचं डिस्टन्स ते किती आहे, BP म्हणजे किती आहे इथे आपण बघितलंय R मायनस d/2 cos θ. ठीक, मग आता यातून काय काय कॉमन निघतं तो पार्ट बाजूला घेऊयात. Q कॉमन आलाय, 4πε0 कॉमन आलाय, इथे काय शिल्लक राहिलं, -1 अपॉन R प्लस d/2 cos θ प्लस 1 अपॉन R मायनस d/2 cos θ. ओके, ठीक, हे आतमध्ये कंसामध्ये शिल्लक राहिलेले. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आणि आपला पार्ट सॉल्व्ह करून घेऊयात. काय येणार आहे बघूयात, Q अपॉन 4πε0 -1 ने याला मल्टिप्लाय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये, -1 इंटू R मायनस R, मायनस मायनस बिकम्स प्लस, -1 इंटू मायनस d/2 म्हणजे प्लस d/2, आणि हा उरलेला पार्ट cos θ. 1 ने याला मल्टिप्लाय करायचं, 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तीच क्वांटिटी येते सेम, R प्लस d/2 cos θ डिवायडेड बाय, हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरचा, आणि डिनॉमिनेटरला आपण काय करतो, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे R प्लस d/2 cos θ इंटू R मायनस d/2 cos θ. ओके, हा झाला आतला पार्ट कंप्लीट. लास्ट स्टेप इथे घेऊयात आणि उरलेली स्टेप आपण पुढे फॉरवर्ड करूयात. 4Q अपॉन 4πε0 काय काय बघा, काय झालं इथे, -R ला +R कॅन्सल, इथे आलं d/2 cos θ प्लस d/2 cos θ, d/2 cos θ 2 टाइम्स आलाय म्हणून 2 इंटू d/2 cos θ, 2 टाइम्स आल्यामुळे 2 इंटू 2 d/2 cos θ, 2 ला 2 कॅन्सल. आता बघा डिनॉमिनेटरला आहे R प्लस d/2 cos θ, R मायनस d/2 cos θ. जर असं दिलेलं असेल म्हणजे A प्लस B आणि A मायनस B, तर आपण काय करतो, ब्रॅकेट मध्ये A प्लस B इंटू A मायनस B, जर असं असेल तर आपण काय लिहितो, x स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, आणि ते कसं येतं, तुम्ही जर ब्रॅकेट सॉल्व्ह केली A इंटू A स्क्वेअर
मायनस ए बी प्लस ए बी मायनस बी स्क्वेअर, तर प्लस ए बी मायनस ए बी कॅन्सल होतात आणि काय शिल्लक राहतं फक्त ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिमिलरली इथे ब्रॅकेटमध्ये पहिला पार्ट प्लस दुसरा पार्ट आणि सेम फर्स्ट पार्ट मायनस सेकंड पार्ट. त्यामुळे याचं जे आहे कॉन्ट्रॅक्शन काय येणार आहे ते आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, दुसऱ्या पदाचा वर्ग किती आहे तो डी बाय 2 म्हणजे डी स्क्वेअर बाय, किंवा डायरेक्टली तुम्ही इथं असं लिहिलं तरी चालेल, डी बाय 2 कॉस थिटा आणि ब्रॅकेट्स. ओके, डी बाय 2 कॉस थिटा आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही जी क्वांटिटी आहे ऑलरेडी डी स्मॉल आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्यात परत कॉस थिटाने आपण मल्टिप्लाय करतो आणि या सगळ्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे तो काय आहे निग्लिजिबल आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर. जसं की समजा हा पार्ट असेल 0.1, त्याचा जर आपण स्क्वेअर केला तर तो येणार आहे 0.01 आणि त्याचाही परत आपण स्क्वेअर केला तर तो येईल 0.0001, म्हणजे स्मॉल होते ही क्वांटिटी. सिमिलरली त्याच पद्धतीने इथे काय झालेलं आहे डी चा स्क्वेअर करायचा, परत त्याला 4 ने डिवाइड करायचा आणि परत कॉस स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे तो काय झाला स्मॉल पार्ट झाला, म्हणून तो आहे निग्लिजिबल. इट इज निग्लिजिबल. निग्लिजिबल कुणाच्या कंपॅरेटिव्हली निग्लिजिबल आहे आणि का निग्लिजिबल आपण करू शकलो तो, कारण इथे आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर मधून तो पार्ट वजा करायचा आणि आर हा खूप मोठा पार्ट आहे, त्याच्या कंपॅरेटिव्हली हा छोटा पार्ट आहे, त्याचा परत स्क्वेअर येणार आहे, म्हणजे तो खूप छोटा पार्ट होणार आहे, म्हणून याच्या कंपॅरेटिव्हली हा निग्लिजिबल आहे. मग खाली काय शिल्लक राहिलं, देअरफॉर b इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, 1 च्या जागेवर आपण q पण कॉमन घेतला होता, q/4 पाय एप्सिलॉन नॉट d cos थीटा, 2 ला 2 कॅन्सल आहे, d cos थीटा बाय r स्क्वेअर, d cos थीटा डिवाइडेड बाय r स्क्वेअर. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आठवत असेल b काय होता आपला ड्यू टू 1 चार्ज मुळे काय होता 1/4 पाय एप्सिलॉन नॉट q अपॉन r असा होता. इथे त्याच्याऐवजी काय आलेला आहे हा q आहे, इथे मी असं लिहिते की 1/4 पाय एप्सिलॉन नॉट qd cos थीटा डिवाइडेड बाय r स्क्वेअर. इथे q आलेला आहे, r आलेला आहे, पण जसं आपण त्याला डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं तसं न्यूमरेटरला केलं तसंच डिनॉमिनेटरला डिस्टन्सचं डायमेन्शन आलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, म्हणजे युनिट काय आहे दोन्हीकडे सेमच राहणार आहे आणि सेमच असतं ते. ओके, qd cos थीटा बाय r स्क्वेअर हेच आपण फॉर्म्युला असा लिहू शकतो इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, qd म्हणजेच काय आहे डायपोल मोमेंट cos थीटा डिवाइडेड बाय r स्क्वेअर. आता मागे आपण मागच्या चॅप्टर मध्ये प्रत्येक ठिकाणी r आला होता आणि इथे q आला होता, q च्या जागेवर या चॅप्टर मध्ये काय आलेला आहे t cos थीटा आलेला आहे आणि r च्या जागेवर इथे काय येणार आहे r स्क्वेअर. या चॅप्टर मध्ये पोटेन्शियल जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. आणि फर्स्ट चॅप्टर साठी ड्यू टू ए सिंगल चार्ज, पोटेन्शियल ड्यू टू ए सिंगल चार्ज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द चार्ज. डिस्टन्स असणार आहे आणि त्याच्याशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण डायपोल मध्ये मात्र डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत त्यापैकी कुठलाही फॉर्म्युला डायपोल साठी विचारला जाऊ शकतो. हे काय आहे दोन्हीही डायपोल साठी. ओके, डायपोल फॉर डायपोल आणि हे जे आहे ते फॉर चार्ज आहे जे मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं. त्यामुळे फॉर्म्युल्याचं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये आणि अशा प्रकारे हा पार्ट इथे संपलेला आहे, लक्षात ठेवायचं. ओके, आपण आत्ताच बघितलं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ड्यू टू ए डायपोल किती आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट p cos थीटा डिवाइडेड बाय r स्क्वेअर. आता आपण काय बघणार आहोत त्याच्या दोन केसेस बघणार आहोत की हा जो आहे पोटेन्शियल तो थीटावर डिपेंड होता आणि थीटामुळे आपण या दोन केसेस खूप सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. आता आपण काढतोय इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ऑन एक्सियल लाईन किंवा ऍक्सिसवर, म्हणजे मायनस क्यू आणि प्लस क्यू चा जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसवर कुठलाही पॉइंट पी जर असेल तर त्या पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू किती असणार आहे. समजा आपण असं कन्सिडर करूयात की हे जे सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे पॉइंट पी चं ते आहे r. ओके, आणि मग आता तुम्ही बघितलं असेल आपण काय केलं होतं ज्यावेळेस डेरिव्हेशन काढलं होतं त्यावेळेस हा अँगल थीटा घेतला होता पॉइंट पी चा. मग आता हा अँगल किती झाला तर जसं जसं आपण असं पी जो आहे तो शिफ्ट करत गेलो तसा तसा तो अँगल डिक्रीज होत गेला आणि ऍक्सिसवर आल्यानंतर अँगल किती झालेला आहे थीटा इज इक्वल टू 0. थीटा किती झाला 0 झाला. ऍक्सिस वर म्हणजे ऍक्सियल लाईन वर थीटा किती आहे 0 आहे. मग इक्वेशन काय कन्वर्ट होणार आहे v इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट p cos थीटाची व्हॅल्यू काय आहे cos 0
डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि कॉस झिरोची व्हॅल्यू ही किती असते? दिस इज इक्वल टू 1. कॉस झिरोची व्हॅल्यू नेहमी 1 असते. साइन झिरो झिरो असतो पण कॉस झिरो किती असतो? नेहमी 1 असतो. मग पी ने 1 ला मल्टिप्लाय केलं काय व्हॅल्यू येणार आहे? बी इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट पी अपॉन आर स्क्वेअर. ऍक्सिस वर जिथे कुठे तो पॉइंट असणार आहे त्या पॉइंटवर फक्त डायपोल मोमेंटची व्हॅल्यू टाका, आर ची व्हॅल्यू टाका. हा जो कॉन्स्टंट आहे 9 × 10⁹ ही व्हॅल्यू टाका. याचा युनिट मध्ये असतील ह्या किमती सगळ्या. आता तुम्हाला काय मिळणार आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ऍक्सियल लाईन साठी हा फॉर्म्युला ऑब्जेक्टिव्ह टाइपच्या क्वेश्चन साठी विचारला जाऊ शकतो. डेरिव्हेशन कुठेही तुम्हाला विचारलं जाणार नाहीये. पण जसे मी सांगितले की ते ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स तो फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला ऍक्सियल लाईन साठी विचारला जाऊ शकतो. किंवा जर विचारलं तर परपेंडिक्युलर बायसेक्टर साठी इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? बायसेक्टर म्हणजे दोन भाग करणे. कोणता पार्ट दोन भाग करतोय? पॉइंट ओ. आणि परपेंडिक्युलर म्हणजे हा पॉइंट. ओके, त्या पॉइंटवर असणारा परपेंडिक्युलर. मग ह्या जर परपेंडिक्युलर आपण इथे टाकला आणि इथं तो पॉइंट पी आहे आणि त्याचं डिस्टन्स ओ पासूनचं किती आहे? आर. ओ पासूनचं डिस्टन्स आहे आर पॉइंट पी चं आणि इथे काय आहे? परपेंडिक्युलर आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला विचारलं की इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू किती असू शकते. सिमिलरली जसं इथे बघितलं आपण, इथे कुठेही तो पॉइंट असता तर अँगल किती तयार झाला होता? एक्स ऍक्सिस बरोबर थीटा अँगल प्लस क्यू बरोबरचा अँगल जो होता तो थीटा होता. इथे थीटा किती आलाय? हा 90 डिग्री. ओके, थीटा किती आलाय? 90 डिग्री. फक्त ती व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. मग व्ही किती येणार आहे? व्ही इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट पी इंटू कॉस 90. आपला ओरिजिनल फॉर्म्युला काय आहे? कॉस थीटा. मग इथे कॉस 90 डिग्री आणि कॉस 90 ची किंमत किती असते? 0. ओके, ही व्हॅल्यू असते 0. जशी ही व्हॅल्यू होती 1 डिवायडेड बाय फॉर्म्युलामध्ये काय आहे? आर स्क्वेअर. मग कुठल्याही क्वांटिटीला जर आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार आहे? 0. त्यामुळे परपेंडिक्युलर बायसेक्टरवर इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू विचारली तर प्लस क्यू आणि मायनस क्यू मुळे जे पोटेन्शियल आहे ते कॅन्सल होऊन जाईल आणि त्याची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. हे लक्षात ठेवायचं. हा ऑब्जेक्टिव्ह टाइप साठी IMP क्वेश्चन आहे की इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू ऍट एनी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज ऑलवेज 0. थांबूयात आपण या ठिकाणी.